जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। हुकुमशाही खपवून घेणार नाही, शिवशाहू विकास आघाडीचा स्पष्ट इशारा। इचलकरंजी प्रतिनिधी। महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदार राजाने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे। भविष्यात महानगरपालिकेत कसा कारभार चालतो त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल। चांगल्याला चांगले याप्रमाणे सहकार्य केले जाईल, मात्र हुकुमशाहीचे राज्य खपवून घेणार नाही, अशी स्पष्ट भूमिका शिवशाहू विकास आघाडीच्या वतीने शशांक बावचकर आणि मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत मांडली। शशांक बावचकर यांनी महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडीला चांगले वातावरण होते, मात्र मतदानाच्या पूर्वसंध्येला व मतदान दिवशी जे वातावरण तयार केले गेले त्यावर आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे। प्रभाग 9, 12 आणि 15 मधील सर्वच जागा शिवशाहू विकास आघाडीला मिळतील असे वाटत होते, मात्र त्या ठिकाणी पिछेहाट झाल्याने आघाडीला 17 जागांवर समाधान मानावे लागले असे सांगितले। भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांनी कमिशन संदर्भात केलेले वक्तव्य किती जण अंमलात आणतात याबाबत आपल्याला शंका वाटत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला। नगरसेवक मदन कारंडे यांनी आम्ही मूलभूत प्रश्नावर लढलो तेव्हा भविष्यात शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी महायुती कोणी भूमिका घेते हे पाहायचे आहे। शहराचा सर्वांगीण विकास होणे गरजेचे आहे, मात्र ते विजन नसल्याने शहराची वाईट अवस्था झाल्याचे नमूद केले। भविष्यात चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर म्हणण्याची भूमिका घेणार असल्याचे सांगितले। यावेळी राहुल खंजिरे, प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, बाबासो कोतवाल आदी उपस्थित होते। न्यूज चॅनल प्रतिनिधी श्री सचिन खोंद्रे सह सगळ्या जागा त्या ठिकाणी निवडून येतील असा एक आत्मविश्वास त्या ठिकाणी होता। त्या ठिकाणचे निकालानंतर सगळं सुरू केल्यानंतर आम्हाला मोठा धक्का त्या ठिकाणी बसला आणि एक मोठा सेटबॅक शिवशाहू विकास आघाडीला एकूण जागांच्या संदर्भामध्ये मिळाला। त्यामुळे आम्ही एकदम 17 जागांवर पोहोचलो। त्या प्रत्येक ठिकाणी जरी 2-2 जागा आमच्या निघाल्या असत्या तरी आम्ही 25+ त्या ठिकाणी झालो असतो आणि एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून त्या ठिकाणी एक नावारूपाला ती आघाडी आली असते। जरी हे सगळं झालं असलं तरी नेमकं जर मताची आकडेवारी बघितली, लोकसभेचं मतदान, विधानसभेचं मतदान आणि महानगरपालिकेच्या कालच्या झालेल्या निवडणुकीतलं मतदान, या सगळ्याचा टक्केवारी जर बघितली आपण तर त्या ठिकाणी लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा आम्हाला विधानसभेच्या निवडणुकीला 4000 मतं जास्त पडली आणि विधानसभेच्या निवडणुकीपेक्षा आता आम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवशाहू विकास आघाडी म्हणून 6000 मतं आम्हाला त्या ठिकाणी जास्त पडली। जाणीव ठेवून इचलकरंजी शहराचा सर्वात मूलभूत प्रश्न जो पाण्याचा आहे, त्या पाण्याच्या प्रश्नावर हे सत्ताधारी राज्यात सरकार आहे। आता महानगरपालिकेमध्ये त्यांची सत्ता आलेली आहे। आल्यानंतर त्यांची भूमिका किती जलद त्या ठिकाणी होते हे जनतेकडे लक्ष वेधून देण्याचं काम त्या ठिकाणी करेल। खास करून ही शिवशाहू आघाडीचे आम्ही सर्व नगरसेवक जे आमचे सगळे सागर सारखे असतील, खंजेरी साहेब असतील, संजय कांबळे असतील, मोरबाई साहेब असतील, मलामध्ये हे आम्ही हे जरी सभागृहात जरी बावस्कर साहेब असतील हे जरी सभागृहात जरी नसले जरी आत्ता गट केला तरी आम्ही त्यांच्या बरोबर त्यांना घेऊनच त्या ठिकाणी या सभागृहाचा आवाज जो आहे तो बाहेरच्या वातावरणात त्या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोचवू आणि एक वेगळ्या पद्धतीनं ज्या इचलकरंजीचे जे अनेक प्रश्न आहेत, पाण्याचा जर मूलभूत प्रश्न आहे, रस्ते रुंदीकरणाचे प्रश्न आहेत, रस्ते अनेक वर्ष ताब्यात आहेत ते डेव्हलपमेंट झालेले नाहीत ते प्रश्न आहेत, क्रीडांगणात कशा पद्धतीने विकसित नाही, ड्रेनेजचं काम चालू आहे तो निष्कृष्ट दर्जाचं आहे, त्याला कशा पद्धतीनं दर्जा वाढवता येईल, ह्या बारीक सारी गोष्टीपासून शहराच्या सर्वांगीण उद्यानं जी आहेत त्या ठिकाणी कशी डेव्हलप झाली पाहिजे, या बारीक सारी गोष्टीकडं जे शहराचं सौंदर्य वाढेल, येणाऱ्या लोकांना इचलकरंजी शहरामध्ये हवा असं वाटावं पाहिजे। इथं उद्योग करतात तर राहायला कोल्हापूरला आणि जयसिंगपूर आणि करतात, या सगळ्या गोष्टीची खंत त्या ठिकाणी आहे। सरकार एक बाजूला एवढं व्यवस्थित
देण्याचा प्रयत्न करत कुणाचंही असू दे ते देण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणून व्हिजन म्हणून इथल्या लोकप्रतिनिधीचं जे पाहिजे ते व्हिजन आजपर्यंत नसल्यामुळं या इचलकरंजी शहराचे एवढे वाईट अवस्था झालेली आहे. आणि जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.